ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, या संविधान निर्मात्याचा एकेरी उल्लेख करून बाबासाहेब एवढं नाव जर ईश्वराचं घेतलं तर कदापि तुम्हाला स्वर्ग मिळेल अशा प्रकारची भाषा करतो। खरं तर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि घटना जर लागू केले तर हा भारत देश स्वर्ग होऊ शकतो। वर वगैरे स्वर्ग नाही, अशा स्वर्गाची आम्हाला जरुरी नाहीये, या स्वर्गाची आम्हाला जरुरी नाही। हा भारत देश ही पृथ्वी फुले शाहू आंबेडकरी यांच्या विचारानं जर आपण राहिलो, यांच्या विचारानं जर चाललो तर भारत देशच स्वर्ग होऊ शकतो। म्हणून अमित शहानी जो उल्लेख केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। दुसरी घटना, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगाराला पाठीशी घालतात। खरं तर जे गुन्हे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये, बीडमध्ये किंवा परभणीमध्ये, बीडमध्ये एका सरपंचाच्या हत्या करण्यात आली, अद्यापर्यंत त्यांच्या गुन्हेगारांना पोलीस यंत्रणेने काबूत केलेलं नाही आहे। आज समजलं की ताब्यात घेतलेलं आहे। ते पोलिसांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो की त्यांनी अशा गुन्ह्यांना मुसक्या आवडलेल्या आहेत। दुसरी घटना, भारताच्या संविधानाचा अपमान झाला असताना ज्या माणसाने अपमान केला त्याला या देशाचं राज्याचं सरकार म्हणते की ते मनोरम होता, आणि मग अशा मनोरंजनांना, अशा मनोरंजन केलेल्या प्रवृत्तीला पाठीशी घालण्याचे काम या राज्याचं सरकार करत आहे। मागच्या 2014 पासून मोठमोठ्या महापुरुषांचं सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, शाहू महाराज असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, अब्दुल कलाम असतील किंवा जे पण पुरुष महापुरुष झाले यांच्यावर टीका टिप्पणी, यांचं चारित्र्य हनन केलं। आणि काल परवा दिवशी म्हणजे कळत झाला की बाबासाहेब आंबेडकर या देशाचे आदर्श पुरुष आहेत, आदर्श महापुरुष आहेत। या देशातील लोकांनी, खास करून सुनील काटच्या लोकांनी अंधश्रद्धेपासून दूर गेलेले आहेत। कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धेची पुस्तकं वाचणं बंद केलेलं आहे, धार्मिक पुस्तकं वाचणं बंद केलेलं आहे, मंदिरामध्ये जाणं बंद केलेलं आहे, त्यांच्या स्वर्गामध्ये देखील जाणं बंद केलेलं आहे। आम्ही सर्व लोक फुले शाहू आंबेडकरांचे विचारधारा वाचत आहे, अभ्यासत आहोत। आणि आज 70चा काळ वेगळा होता, 80चा काळ वेगळा होता, 50चा काळ वेगळा होता, 1950चा, 1960चा। आमचे लोक, आमचे पूर्वज अज्ञानी होते। आज आम्हाला माहीत झालेलं आहे, शिक्षणामुळे आज आम्हाला माहीत झालेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संघर्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण, लिटरेचर आणि साहित्य यांच्यामुळे बहुजन समाजाला सर्व प्रकारची मुक्ती मिळू शकते। ही गोष्ट साऱ्या भारतामध्ये वाढण्यासाठी बसवलेली आहे। म्हणून संपूर्ण भारतातील लोक आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि साहित्यांचा अभ्यास करत आहे। त्यामुळे या शहानं भीती घेतलेली आहे, तुम्ही लोक आंबेडकर करू नका, असं त्यांचं इनडायरेक्ट म्हणणं आहे। मी असं आम्हाला सांगू इच्छितो, या देशातील प्रत्येक युवकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा अभ्यास केला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्या घरामध्ये लावला पाहिजे। या देशाला मानवमुक्तीचा मार्ग मिळेल, या देशाचा मानव मुक्त होईल। या मनोवादी व्यवस्थेमध्ये आपण राहिलो असता आपल्याला काही देखील मिळणार नाही। मनोवादी व्यवस्थेने आमचे हजार वर्ष शोषण केलेले आहे। मनोवादी पार्ट्यामध्ये राहणं आम्ही सोडून दिलं पाहिजे। मनोवादी संघटनेमध्ये, मनोवादी विचारधारामध्ये, मनोवादी लोकांच्या संगत राहणं, सोबत राहणं हे आपण सोडून दिलं पाहिजे।
आणि आज आम्ही या देशाच्या राष्ट्रपतींना असं विनंती करतो आहोत की महामहिम राष्ट्रपती, तुम्ही भारताचे प्रमुख आहात आणि भारताचे प्रमुख असल्यानंतर या देशाची एक महिला राष्ट्रपती या देशाच्या सर्वोच्च शिखरावर बसलेली आहे, ती मंत्र्यांना शपथ देते, संविधानाची तर प्रमुख आहे. तर तुम्हाला विनंती करतो आहोत की अशा प्रकारच्या कुठल्याही मंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं तर ताबडतोब त्याला राजीनामा दिला भाग पाडलं पाहिजे. आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो आहोत. या अमित शहानी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. एवढंच मी आमच्या समाजातील लोकांना संघटित करतो आहोत. आमचा संघर्ष छोट्या असेना परंतु तो योग्य आहे. तरी या देशातील मीडियाच्या माध्यमातून सरकारपर्यंत हा आमचा आवाज गेला पाहिजे आणि आमच्या विरोधात असलेली ही जी षडयंत्रकारी लोक आहेत यांनी घरात बसलं पाहिजे. एवढंच मला या निमित्तानं चार शब्द सांगायचं आहे. धन्यवाद. जय भीम, जय भारत.